ही मॅच आपल्याला बघायला मिळेल। दुसऱ्या बाजूला जय मल्हार जासई या दोन टीम दरम्यान ही लढत असेल। 4 ओव्हरची ही मॅच म्हणजे या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान 40 45 50 धाबा या महत्त्वपूर्ण असतील त्या टीम जासई टीम साठी। ऐका मंडळी, आताच आपल्या समोर प्रार्थना झाली आहे, गणही झाला आहे। आता मी गवळणीला सुरुवात करते। एकनाथ माळी साहेब यांनी माझ्या गवळणीकडे लक्ष द्यायचं बरं का। ती राधा काय म्हणते बघा। ही रस रसलेली पाहुणी माझी जवानी, साठतोय जिबल्या लबाड लांडग्यावानी, गाठून वाटेला करशील जर मनमानी, त्या गाठून वाटेला करशील जर मनमानी, देईल काना खाली करीन तुझी दुलदानी। ऐका बुवा, ती राधा काय म्हणते। जरी येशील छेडायला, जरी येशील छेडायला, माझा पदरी ओढायला, जरी येशील छेडायला, माझा पदरी ओढायला, जरी येशील छेडायला, माझा पदरी ओढायला, जाईन गाराण सांगायला, जाईन गाराण सांगायला, अरे काना तुझ्या आईला, जाईन गाराण सांगायला, अरे काना तुझ्या आईला, जाईन गाराण सांगायला, अरे काना तुझ्या आईला। सांगून ठेवते गिरधारी, अंगावर मारशील पिचकारी, अरे अंगावर मारशील पिचकारी, अरे अंगावर मारशील पिचकारी, सांगून ठेवते गिरधारी, अंगावर मारशील पिचकारी, अरे अंगावर मारशील पिचकारी, अरे अंगावर मारशील पिचकारी, अरे जाताना बाजारी वाटे येशील अडवायला, अरे जाताना बाजारी वाटे येशील अडवायला, जाईन गाराण सांगायला, अरे काना तुझ्या आईला। थँक्यू डीजे। ही ओळख आहे मॅडीची, कारण कोणत्या सत्रामध्ये सामना आहे, कसं गीतं वाजवली पाहिजे त्यांचं प्रात्यक्षिक दाखवण्याचं काम ऑपरेटर आमचे मॅडी करतात। सोरा एडिओ कॉलंद्रेचे आमचे मंगेश कांडविले आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। फार चांगलं गुणलेखक आमचे तारागावचे सुपुत्र अर्थात सुदर्शन पाटील सर आपल्याला बघायला मिळतात। तदनंतर आमच्या समवेत खऱ्या अर्थानं ही संकल्पना सत्यात उतरवली गेली आणि फार चांगलं प्रेम ज्यांच्यावरती आहे, प्रवीण गायकर असतील, वैभव भोपी, तदनंतर स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हावे यांचा आम्ही मनापासून आयोजकांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय। आम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती समालोचन करण्याची संधी आजच्या दिवसामध्ये दिली, त्याबद्दल आम्ही स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हावे तदनंतर प्रवीण गायकर यांचा आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो। एक चांगली ही स्पर्धा आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी निर्माण करून दिली, त्यांचा मी आयोजक आणि प्रवीण गायकर यांचा मनापासून धन्यवाद असतील। तदनंतर आमचे अंपायर संजय सावंत सर, सुनील पाटील सर, तदनंतर रवी पाटील सर असतील, या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय। तदनंतर आमचे पीटीसी लाईव्हचे सर्व टीम मेंबर संदीप दादा वास्कर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी सर्व सूत्र हलवतात, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय। मॅच कडे बोललं पाहिजे, फार चांगली ही मॅच बघायला मिळेल। आजच्या दिवसातली शेवटची मॅच, एका बाजूला पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा आणि दुसऱ्या बाजूला जय मल्हार जासई या टीम दरम्यानची मॅच। परंतु आधीच्या मॅच मध्ये या दोन फलंदाजांना हाकार माजवला होता, ते दोन फलंदाज प्रवीण आणि त्यांच्या समवेत भूषण आपल्याला बघायला मिळतात। आघाडीचे दोन फलंदाज गोलंदाज भावेश कोहलीचा हा चेंडू, परंतु या चेंडूवरती या ठिकाणी खांद्याचा वापर केला या गोलंदाज भावेश कोहलीनं, कारण 2 चेंडू डॉट बॉल खेळला गेलाय। तो फलंदाज प्रवीण घरत जो ऑन स्ट्राईक आपण त्याला पाहतोय, नॉन स्ट्रायकर वरती फलंदाज भूषण मात्रे, एक आड हिटर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, अनुभव फार आहे। स्ट्रायकर वरती फलंदाज आपल्याला प्रवीण घरत ज्यांच्याकडून अनुभव फार आहे, परंतु अनुभव कसा वापर केला जाणार हे बघणं फार महत्वाचं आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू, या चेंडूवरती जम्प केली होती, परंतु
डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न, चांगली फेकी म्हणता येणार नाही या चेंडूवरती, कारण चांगली फेकीची गरज होती, परंतु या चेंडूवरती आगीतून सुटला आणि पोपॅटात अडकला अशी परिस्थिती बघायला मिळाली. झेल सुटला. तदनंतर या चेंडूवरती रनआउटच्या माध्यमातून पहिला झटका. जय मल्हार. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. थँक्यू. डीजे जो अडसर निर्माण झाला असता त्या अडसराला कदाचित शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जेल सोडल्यानंतर तदनंतर पैकी चुकीची झाली आणि तदनंतर कलेक्शन ज्या मिडॉनच्या क्षेत्ररक्षकांनी केलं आणि डायरेक्ट एस्टॅन वरती आपल्याला बघितलं विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू फेकला गेला आणि धावचीच्या माध्यमातून फलंदाज प्रवीण घरत ज्याने आधीच्या मॅच मध्ये फार चांगला खेळ केला होता. 11 चेंडू आणि तब्बल 31 धावांची एक झुंजार केली करून त्या मॅच मध्ये एक चांगली लढत बघायला मिळाली. परंतु आता हा फलंदाज बाद झाल्यानंतर सर्वस्व आता खांद्यावरती जबाबदारी आली आहे ती या दोन फलंदाजांवरती. इनेट क्रमांक 3 वरती फलंदाज मैदानावरती खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक आपण ज्याला पाहू शकाल जयदीप म्हात्रे ऑन स्ट्राईक असेल तर नॉन स्ट्राईक वरती फलंदाज भूषण म्हात्रे जो नॉन स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज भावेश कोहली ज्याने 2 चेंडू डॉट बॉल फेकल्यानंतर पुढच्या तिसऱ्या चेंडूवरती एक चांगला चेंडू फेकला आणि निर्णायक क्षणाला जो फलंदाज कदाचित डोकेदुखी वाढवली असती त्या फलंदाजाला माघारी धाडले, तंबूच्या आसराला धाडलं गेलंय. चौथ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. तो गोलंदाज भावेश कोहली जो पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय हा गोलंदाज. हा चेंडू ऑफ स्टिक द ऑफ स्टंप तेच तर्रार गोलंदाजी बघायला मिळते या गोलंदाजाकडून. परंतु या ठिकाणी आमचे पंच सांगतायत संजय सावंत सर की हा चेंडू बराच बाहेर आहे, वाईट असल्याचं दर्शवलं जात आहेत आणि या वाईटच्या बरोबरीनं या षटकामध्ये धाबा आल्यात त्या आता 2 धाबा स्कोर कार्ड वरती लागले जातात. पहिला वाईट फेकला या षटकामधला तो गोलंदाज भावेश कोहली जो पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी ज्याच्यामध्ये विश्वास टाकला गेला आणि तो विश्वासाला पात्र गोलंदाजी बघायला मिळते ती या गोलंदाजाकडून. पुनश्च तयार. हा चेंडू जागा वाढवली गेली आणि ताकद आजमावली गेली. या चेंडूवरती प्रयत्न केले जातात परंतु प्रयत्न अपयशी. चेंडू जाते डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे हटके पार. हा षटकार आनंद झाला थँक्यू. डीजे स्कोर कार्ड वरती जयेश म्हात्रेने आल्या जयदीप म्हात्रे या फलंदाजांना आल्या आक्रमण चढवलं गेलंय. त्या फलंदाजाकडे पूर्णपणे कला या फलंदाजाकडे चौफेरी टोलीबाजी करण्याचा हा फलंदाजाकडे बघितली जातं. त्याने लगावला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार आणि निर्णायक भावेश कोहलीला आता थोडस डोकेदुखी वाढवणारा हा षटकार लागवल्यानंतर राहुल या ठिकाणी सन्माननीय मान्यवर आपण पाहू शकाल निवृत्त सैनिक आहेत आणि गेल्या 20 वर्षामध्ये BSF जवान म्हणून ज्यांनी देशाची सेवा केली ते सन्माननीय संतोष ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आम्ही आपल्या मनाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत करतो स्ट्रेंजरला क्रीडा मंडळाच्या तर्फे. नक्कीच मनापासून स्वागत असेल त्यांचं, कारण आपण खऱ्या अर्थाने प्रजा सीमेवरती बरंच स्वतःला या ठिकाणी झुकून तदनंतर आपल्याला या ठिकाणी आपण जे सुखाचे दिवस बघतोय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे सैनिक असतील सीमारेषेच्या अगदी आपली पूर्णपणे भारताला या ठिकाणी योगदान देतात. त्यापैकी आमचे भाईसाहेब आले त्यांचं सुद्धा आम्ही सरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. चांगल्यांना घोडा लावतो आम्ही. तर मी योगेश भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य उपस्थित मान्यवर निवृत्त सैनिक BSF जवान म्हणून ज्यांनी आपल्या देशाची 20 वर्ष सेवा केली ते सन्माननीय संतोष ठाकूर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आदरातिथ्य यथोचित मान सन्मान आम्ही ते करत आहोत. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे यांच्या वतीनं आपलं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत साहेब. कारण
आपण जर विचार केला तर भारतीय जवान अक्षरशः डोळे उघडे ठेवून आपल्या देशाच्या सीमेलगत प्रोटेक्शन करत असतात, म्हणून आज आपण आपल्या घरामध्ये सुखानं झोपू शकतो मित्रांनो. आणि त्यामधील आमचे BSF मध्ये ज्याने देश सेवा केली, तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 20 वर्ष ज्यांनी आपल्या देशाची सेवा केली, ते सन्मान या संतोषजी ठाकूर यांचा इथं आदरातिथ्य सन्मान. बोलूया राहुलकडे. थँक्यू वैभव. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 8. थोडासा आता अडचणीमध्ये सापडलाय तो जय मल्हार जासा ही टीम. त्या अडचणीमधून आता बाहेर काढावं लागणार त्या दोन फलंदाजांना. पूर्णपणे खांद्यावरती जबाबदारी आणि डोकं शांत ठेवून आता क्रिकेट खेळ करावा लागेल तो या फलंदाजांना. परंतु गोलंदाज दुसरे षटक जोगेंद्र नांदगावकर जो दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी त्याला संधी निर्माण करून दिल्या आणि पहिल्या चेंडूवरती सिलिम डाप मधून चेंडू स्वतः गोलंदाज या चेंडूला पकडतो. 1 धाव चेंडूवरती घेतली जाते आणि 1 धावेच्या बरोबरीनं जो फलंदाजीच्या प्रतीक्षेत होता, जो नॉन स्ट्रायकरवरती होता, तो या चेंडूवरती आता स्ट्रायकरवरती आपण त्याला पाहू शकाल. सचिन ठाकूर जो इनेट क्रमांक 4 वरती आलाय. धावफलकावरती धावा आहे. स्कोर कार्ड वरती 9 धावा. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू ऑफ स्टिक डॉप स्टंप. पण रवी सरांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे आणि या वाईडच्या बरोबरीने आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 10 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पूर्ण ही मॅच दोन्ही बाजूला आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही एक संघाला परास्त करून या ठिकाणी प्रवेश केला या दुसऱ्या फेरीमध्ये आणि 100% इनपुट दिलं या दोन्ही फलंदाजांना असतील, तदनंतर खेळाडू असतील दोन्ही टीमच्या, आणि 100% इनपुट दिल्यानंतर या मॅच मध्ये एक चांगली ठसन बघायला मिळेल. ती दुसऱ्या बाजूला जय मल्हारची फलंदाजी करते जासई टीम, दुसऱ्या बाजूला पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा ही क्षेत्ररक्षण करणारी टीम. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज होती. मॅच जिंकली ट्रॉम्बे कोलीवाडा टीमनं. त्यानंतर या चेंडूवरती आता आक्रमण चढवलं जात आहे. फलंदाज सचिन ठाकूरच्या बॅट मधून आलेला उत्तुंग असा लाजवाब षटकार. मॅडी धावफलकावरती धावा आहेत ते आता 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. एस्केलेटर वरती 5 देण्याचं काम या ठिकाणी करतोय तो फलंदाज सचिन ठाकूर. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बघायला मिळते. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक या चेंडूला उचलणार फेकणार. तो पूर्वी या चेंडूवरती फक्त मिळाली जाते ती सिंगल धाव. एका धावेवरती स्कोर कार्ड वरती 17 या अंकावरती धावून पोहोचलाय तो फलंदाजी करणारा जय मल्हार जासं ही टीम. जिका बाजूला 1-1 धावेसाठी 1-1 धाव महत्वपूर्ण जाणले या फलंदाजांना आणि 1-1 धाव रोखण्याचं काम या क्षेत्ररक्षकांकडून बघायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती जोगेंद्र, गोलंदाजी मार्कवरती यॉर्कर, चेंडू फेकला गेला स्टॅटिक लाईन आणि लेंथ असा चेंडू फेकला गेला. सन्मान अखेरीस पर्याय नव्हता या चेंडूवरती मारणं. या फलंदाजाने सन्मान दिला या चेंडूला आणि पुन्हा एकदा गोलंदाज या चेंडूवरती पूर्णपणे जबाबदारीशी खेळ करतोय हा गोलंदाज. फुलटॉस, लोअर फुलटॉस बॅटवरती कन्वर्ट करून घेतला गेला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे शरद कोहली यांनी टिपलेला हा जेल. फलंदाज तिसरा बाद होतोय भूषण म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. 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 थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांचे कैवारी अर्थात दिबा पाटील साहेब यांची महती कार्यांची फार वेगळी होती आणि त्यांची गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांचं कार्य फार महान होतं. त्यांच्या गावातला संघ आज आपल्याला बघायला मिळते. जासई संघ आज खेळ करतोय आणि त्यांची गीतं सुद्धा आपल्याला समधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळते. डीजे मॅडीचं सुद्धा आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतोय. धावफलकावरती धावा आहेत. फलंदाज बाद झाला घरा, परंतु इनेट क्रमांक 5 वरती फलंदाज येतोय मयूर पाटील जो आपल्याला बघायला मिळत आहे. स्ट्रायकरवरती उभा आहे. नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज सचिन ठाकूर. नॉन स्ट्रायकरवरती हा चेंडू फ्रंट फुटला गेला जागा बनवली गेली, परंतु या चेंडूवरती डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाने केलेली ही चूक कदाचित या संधीचा आता सोनं करावं लागेल. तो फलंदाज मयूर पाटील या फलंदाजाला, परंतु साथ फार चांगला देतोय भूषण पाटील, ज्याने भूषण पाटीलने खेळ चांगला केला होता.
प्रवीण घरत ज्याने डावाला सावरण्याचं काम केलं, त्यानंतर तो आऊट झाला. जयदीप मात्रे ज्याने एक षटकार सुरुवात चांगली केली परंतु सातत्य टिकवता आलं नाहीये. पण सचिन ठाकूर आणि मयूर पाटील या दोन फलंदाजांवरती आता पूर्णपणे जबाबदारी आली आहे. ती जय मल्हार जासई टीमची एक टार्गेट सेट करावं लागेल ट्रॉम्बे टीम संघापुढे, तर या मॅच मध्ये एक चांगली टसन बघायला मिळेल. तर तुम्ही संघर्ष करू शकता गोलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये, परंतु पूर्णपणे कंबर कसून गोलंदाजी होते ती ट्रॉम्बे कोलेवाडा टीमच्या गोलंदाजांकडून. तिसरा षटक घेऊन येतोय तो दिनेश पाटील जो तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, गती काढून घेतली या चेंडूवरती या गोलंदाजांना. अचूक टप्पा त्याच्यावरती गवसणी घातली गेली, तदनंतर या चेंडूला स्लोवर गेला आणि गती काढल्यानंतर या चेंडूमध्ये या फलंदाजाला थोडं संभ्रमात पाडलं गेलं. ते सचिन ठाकूर जो ऑन स्ट्राईक इनेट क्रमांक 4 वरती आलाय फलंदाजा. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा तयार आहे. हा चेंडू जागा बनवल्यानंतर या चेंडूवरती फेकून दिलाय. स्वीट साऊंड आवाज येतो या बॅट मधून. या ठिकाणी सचिन ठाकूरच्या बॅट मधून आलेला ला जवाब उत्तुंग असा लांबलचक षटकार. दिलं जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी, केलं सर्वांचं. थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती लागले ते 24 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेले. तिसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. एखाद्या षटकामध्ये मोठा फटका बघायला मिळते, कदाचित सिंगल डबल, तदनंतर एखाद दोन निर्धाव चेंडू टाकले जातात गोलंदाजांकडून. म्हणजे पारड समतोलात चालू आहे. जशी गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये होते तशीच गोलंदाजी जर झाली तर मॅच मध्ये शेवटच्या षटक आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाऊ शकेल ती दुसऱ्या सत्रामध्ये. पण तदनंतर या चेंडूवरती आता षटकार आल्यानंतर आता स्वतःला सिद्ध करतोय तो फलंदाज सचिन ठाकूर जो ऑन स्ट्राईक आपल्याला बघायला मिळतोय. दिनेश पाटील गोलंदाजी मार्क वरती पुन्हा तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, मिस टायमिंग स्ट्रोक बघायला मिळते या चेंडूवरती. लॉंग ऑनच्या डोक्यावरून तडकावला गेलाय आणि या ताकद आजमावली गेली, परंतु असं वाटलं उंची जास्त आणि लांबी कमी मागायला मिळते की काय, परंतु या चेंडूला फेकून दिलाय. NSICT पोर्टच्या दिशेनं हा षटकार. थँक्यू डीजे. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागले जातात. आता या डावाला सावरण्याचं काम या ठिकाणी सचिन ठाकूर हा फलंदाज करतोय. त्यांनी तब्बल 3 षटकार एक सिंगलच्या बरोबरीने 19 या अंकावरती खेळतोय. एखादा फलंदाजानं योगदान देणं फार महत्वाचं असतं, ते योगदान देतोय तो फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलेला सचिन. हा चेंडू एक धाव घेतली जाते या चेंडूवरती असं वाटलं, पण या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय लेग बाईच असल्याचा. एक धाव या चेंडूवरती घेतली जाते आणि एका धावेच्या बरोबरीनं स्कोर कार्ड वरती धावा लागल्या जातात. ते 31 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. आमचे प्रोफेशनल अंपायर संजय सावंत सर मेन पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय. नंतर सुनील पाटील सर असतील, तदनंतर रवी पाटील सर असतील. फार चांगलं अंपायरिंग बघायला मिळते आजच्या दिवसामध्ये. कोणतंही त्यांच्यावरती दडपण आज आपण बघितलं असेल. पूर्णपणे एक करडी नजर ठेवून त्यांची या ठिकाणी अंपायरिंग बघायला मिळते. एक चांगलं प्रोफेशनल म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. हा चेंडू यॉर्कर चेंडू फेकला गेला, लेग स्टिकच्या अगदी जवळ चेंडू फेकला गेला. चेंडूमध्ये फाईन लेग मध्ये चेंडू अडवलं जातं या क्षेत्ररक्षकाच्या वतीनं. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. दोघांमध्ये तालमेल फार सुरेख बघायला मिळते आणि एका धाब्याच्या बरोबरीनं या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या 32. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी. या षटकामध्ये किमान 15 धावा, कमीत कमी 15 धावा जर आल्या तर मॅच मध्ये फार मजा येऊ शकते. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे फकीर पामावं अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे फकीर पामावं अगदी खोल्यावर. आज फुलाला उडविलं माई तुझे बाबावर. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आई एकविरीची गीतं ऐकायला मिळतात. अग्री कॉलेजची आई एकवीर आई अशी गीतं आपल्याला ऐकायला मिळते. समधुर संगीताकडे डीजे माडी आपल्याला बघायला मिळतात ऑपरेटिंगच्या माध्यमातून. स्वरा ऑडिओ कॉलंद्रचे आमचे मंगेश कांडफिले त्यांची सर्व टीम या ठिकाणी फार चांगला आवाज, फार चांगली क्लॅरिटी बघायला मिळते. त्यानंतर या 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. मॅच मध्ये फार ट्विस्ट निर्माण होते. दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा फार रंगतता बघायला मिळेल. एक टार्गेट सेट झालं तर फार रंगत बघायला मिळेल. ती दुसऱ्या दोन्ही बाजूला अर्थात पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा जो क्षेत्ररक्षण करते, दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारी जय मल्हार जासई टीम. 3 षटकामध्ये धावा जमवल्या गेल्या त्या
32 धावा धावफलकावरती लागले जातात. अजूनही स्लॉगवरचं षटक बाकी आहे. षटकामध्ये आता किमान 15 धावा तर या मॅच मध्ये चांगली टसन बघायला मिळेल ती या दोन टीमच्या दरम्यान. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुधीर कोहली जो अंतिम स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज त्याची नेमणूक करण्यात आली आहे कॅप्टन कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय हा गोलंदाज. समोर उभा फलंदाज मयूर पाटील ऑन स्ट्राईक. या चेंडूवरती ताकद आजमावली गेले आणि शॉर्टपिच चेंडू भिरकून दिलाय, फेकून दिलाय. गावाच्या दिशेने मारलेला पहिल्या चेंडूवरती ब्रँडेड सिक्सर. लाल लाल ऑटो पे कोई किसका नाम है. थँक्यू डीजे. मॅच मध्ये फार रंगत बघायला मिळते. कधी एखादा चेंडू डॉट फेकला जातोय तर कधी एखादा मोठा खराब चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. आता येणारे 5 चेंडूमध्ये जरी चांगले चेंडू फेकले गोलंदाजांना तरी ते खराब मध्ये कन्वर्ट करून त्याच्यावरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल तो मयूर पाटील आणि सचिन ठाकूर या दोन फलंदाजांना. पण जास्तीत जास्त जर चेंडू निर्णायक फेकले या गोलंदाजांना तर कमी धाब्यांचं एक षटक फेकण्याचं काम हा गोलंदाज करू शकेल. तो या 4थ्या क्रमांकावरचा सुधीर कोहली जो षटक क्रमांक अंतिम फेकतो पहिल्या 17 मधला. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गेला या गोलंदाजावरती. थोडस दडपण आणि टेन्शन वाढवणारा हा षटकार मयूर पाटीलच्या बॅट मधून आला होता. राऊंड द विकेट. या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण केलं जातंय. आक्रमण आणि आक्रमण ते तर्रार या ठिकाणी मित्रमंडळी बघितलं जातं या गोलंदाजाकडे. त्या गोलंदाजावरती आता पूर्णपणे हवी ठरतात हे फलंदाज. बॅक टू बॅक 2 षटकार. थँक्यू डीजे. या फलंदाजाने दाखवून दिलंय जरी आघाडीच्या फलंदाजाने आधीची मॅच जरी सावरली असली तरी आमच्याकडे ताकद आहे, आमच्याकडे असलेली गुणवत्ता आहे ती सिद्ध करण्याचं काम या ठिकाणी करतोय तो मयूर पाटील. ज्याने लगावले गेले 2 मोठे फटके आणि निर्णायक क्षणाला थोडीशी टिंग कानमत्र दिलं जात आहे ते गोलंदाज सुधीर कोहली या गोलंदाजाला. कारण येणारे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. ते पहिलं सत्र संपायला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 44 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती या मॅच मधला 6वा या ठिकाणी फलंदाज ठरतोय जो बॅक टू बॅक 3 षटकाराला लगावणारा हा फलंदाज मयूर पाटील. आणि टोटल आले 50 टाळ्या झाल्या पाहिजेत जासई टीम साठी. संपल्यानंतर धाबा होत्या धावफलकावरती 32. तदनंतर 4थ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर आक्रमण आणि आक्रमण स्लॉगवरच्या षटकामध्ये हा चेंडू ऑफ स्टिक द ऑफ स्टंप असा चेंडू फेकला गेलाय. डॉट बॉल या चेंडूवरती खेळ बघायला मिळते. कोणतीच या ठिकाणी प्रतिक्रिया या चेंडूवरती देत नाही पंच. म्हणजे हा चेंडू जातोय तो 4था चेंडू या ठिकाणी फेकतोय डॉट. जो गोलंदाज सुधीर कोहली जो स्लॉगवरच्या षटकासाठी त्याला पाचारण केलं गेलं आणि त्याच्यावरती 3 चेंडूवरती झाले होते आक्रमण. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गुडघे टेक तमाशा देख असा खेळ बघायला मिळाला असता परंतु या चेंडूवरती 1 धाव लेग बाईच असल्याचं पंच दर्शवले जातात. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफस्टिक धरून चेंडू फेकला होता. कदाचित ऑफ ड्राईव्ह केला असता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून तर कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या. परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये चालत नाही. जर तर शिवाय क्रिकेट हा खेळ खेळला जात नाही. परंतु या चेंडूवरती घेतल्या जातात सिंगल आणि धावफलकावरती टोटल धावा जमा होत्यात 51 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडूचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. जर षटकार आला तर 57, जर चौकार आला तर 55, सिंगल डबल आली तर 52-53 वरती थांबावं लागेल. जर विकेट किंवा डॉट बॉल गेला तर 51 वरती थांबावं लागेल. ऑन स्ट्राईक सचिन ठाकूर. हा चेंडू ऑन ड्राईव्ह केला गेलाय. कार्पेट शॉट या चेंडूवरती बघायला मिळते. या चेंडूवरती डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार. तत्पूर्वी या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न हलगत येतोय आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करत असताना फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. या एका धाबेच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 52 धाबा धावफलकावरती बघायला मिळतात. येणारे 24 चेंडू आणि गरज आहे ती 53 धाबांची. मी या ठिकाणी थांबतो खऱ्या अर्थानं. तदनंतर असतील मायक्रोफोन वरती वैभव भोपी. परंतु स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे टीमला आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपल्याला समालोचन करण्याची
त्या व्यासपीठावरती संधी निर्माण करून दिली त्याबद्दल मी मंडळाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर प्रवीण गायकर यांचं सुद्धा मनापासून आभार असतील आपल्याला आम्हाला या ठिकाणी संधी निर्माण करून दिली त्याबद्दल. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये असतील पुन्हा एकदा 24 चेंडू आणि 53 धावांची गरज असताना वैभव भोपी. तत्पूर्वी आपण बोलूया पुन्हा एकदा डीजे मॅडी. आई माझी कोणाला बावली गो आई माझी कोणाला बावली आई माझी ये कोरी तुझं मलवली ठेचन गो आई तुझं मलवली ठेचन आई तुझा गुल्लालू डोंगर गो आई तुझा गुल्लालू डोंगर आई तुझा डोंगर कोणी बांधिला गो आई तुझा डोंगर कोणी बांधिला थँक्यू मॅडी. स्ट्रेंजल क्रीडा मंडळ नावे यांच्या संयुक्त विद्यमानानं साकार होणारी स्पर्धा आणि हे पहा नावे गाव आपण निसर्गाच्या कुस्तीमध्ये आणि अगदी आपण जो भारताचा नकाशा पाहिला तर एकदम शेवटचं गाव आपण पनवेल मधून म्हटलं तरी हरकत नाही आहे. आणि त्या नावा गावामध्ये आलेलं सुंदर क्रीडा शृंखला आणि तेवढंच सुंदर भव्य दिव्य मैदान आणि तेवढंच सुंदर गाव. आणि एक मला आज आनंद वाटला या मंचावर आल्यानंतर. बऱ्याच ठिकाणी समालोचनासाठी जात असताना आपण अनेक ठिकाणी पॉलिटिक्स पाहायला मिळत असतो. प्रत्येक आपण क्षेत्रातील प्रत्येक पक्षाचे मान्यवर मंडळी येत असते. परंतु या मंचावर आल्यानंतर असंही कदाचित थोडंसं देखील जाणवलं नाही जे गावामध्ये चाललेलं राजकारण ते फक्त तेवढ्या पुरतंच असतं असं आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा देखील आनंद झाला. मी सकाळ देखील म्हटलं की या राजकारणानं एक टीमच्या गावामधील केल्या एका संघाच्या आता 4 टीम व्हायला लागल्यात. आपली नाती याच राजकारणामुळे दूर जायला लागली आहेत. याच राजकारणामुळे नवे तर आपले अपोजिशन एखादा जर आपला कोणता कामगार कामावर असेल तर त्याची सेटिंग करून त्याला कामावर काढतायत. अशा बऱ्याच आपण चर्चा सातत्यानं नक्कीच आपल्या कानावर येतात. तेव्हा दुःख होतं कारण राजकारणी लोक आपले काम करत असतात परंतु आपली गावाकडची लोक राजकारणाला जास्त मनावर घेतात आणि आपल्याच लोकांच्या जीवावर उठतात. परंतु हेच मी या स्पर्धेच्या माध्यमातून संदेश देईन की ही आपली एकी अशीच पाहायला मिळेल याची आम्ही अपेक्षा करतो. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघाला खूप सारे शुभेच्छा मी या स्पर्धेच्या माध्यमातून देतो. आपण पहिलं सत्र पहिला सामना सुरू आहे. आजच्या दिवसामधील अंतिम मॅच दोन्ही संघामध्ये बिग फाईट. एका बाजूला आपण जयमल्लार नक्कीच जाचई संघाला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण नक्कीच पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा यांच्यामध्ये आपण या दोन बलाढ्य संघामध्ये ही फाईट पाहतोय. प्रथम फलंदाजी केली इथे नक्कीच जासई संघानं जमवले तब्बल 52 धावा 4 षटकामध्ये आणि 53 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. 13.25 ची जी सरासरी आहे मैदानामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं या मैदानावर धावा होत नव्हत्या. पहिल्या 2 मॅच मध्ये खास करून पहिली मॅच थोडीशी लो स्कोरिंग झाली. त्यानंतर आपण जसं दुपारचं सत्र आलं तसं इथे धावांचा पाऊस पडतोय. षटकारांचे अतिशबाजी होते. मैदान खूप मोठे आहे. तुम्ही लॉंग ऑन विचार केला मिड विकेट विचार केला डीप स्क्वेअर लेग तो एरिया खूप मोठा आहे परंतु वाऱ्याचा ओघ आहे आणि त्या वाऱ्याच्या ओघानं या मैदानावर उजव्या हातांच्या फलंदाजासाठी हे मैदान नंदनवन ठरतंय. आजच्या दिवसामध्ये सुरुवात करतोय आपण या इनिंगला. सलामीवीर फलंदाज दिनेश पाटील आणि त्यांना साथ देण्यासाठी हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवर साईश मात्रे एक प्रमुख गोलंदाज. साईश मात्रेला आपण
अनेक मोठमोठे टुर्नामेंट खेळताना आता पाहतोय अगदी छोट्याशा कमी कालावधीमध्ये या साईशनं खूप मोठी उंची गाठली. आज गावदेवी गावठाण संघाकडून देखील मुख्य गोलंदाज म्हणून नेतृत्व करतोय. तुम्ही याला रायगड प्रीमियर लीग मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. आज या मैदानावर कशी छाप सोडेल याकडे सर्व तमाम क्रीडा रसिकांचं या गोलंदाजाकडे लक्ष लागले आहे आणि तेवढंच फलंदाजाकडे. दिनेशनं मात्र सुरुवात केली आहे. या क्षणाला हेमंत लाईन रीड करावी लागेल मेन अंपायरला. होय पंच आमच्याकडे वळत आहेत. आपण पाहू शकाल संजय सावंत सर आम्हाला इशारा करता इट इज अ व्हाईट बॉल. आपण तर रन मात्र या बॉलवर जोडली जाईल. सांघिक धावसंख्या ऑन बोर्डवर पाहू शकाल 2 धावा. लक्ष जिथे पार करायचं 53 धावांचा गेम प्लॅनिंग सुरू आहे दोन्ही टीम मध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये कोण कोणावर हावी होणार याच्यावर संघाचं बहुतेक भवितव्य हे डिपेंड असतं. क्रिकेट खेळत असताना आपलं सातत्य त्यानंतर आपलं परिश्रम याला खूप महत्व आहे. टॉपेज झाला बॉटम एंडर चेंडू लागला. पहा कॉलिंग किती सुंदर आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. चांगलं तालमेल परंतु तेवढं चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण. साईश मात्र चांगली गोलंदाजी करतायत. एकूण अद्यापर्यंत त्यांनी 3 चेंडू फेकले ज्याच्यामध्ये एक वाईड आहे आणि एकूण 2 धावा अद्यापर्यंत बोर्डवर पाहत आहेत. थोडीशी शांत सुरुवात मैदानामध्ये आपण पाहतोय परंतु काय मागील सामना झाला अतिशय चांगली लढत. टॉपेज होतंय. विकेट किपरच्या पाठीमागे चुक्या होत आहेत आणि या चुकांना क्रिकेटमध्ये संधी नसते आणि इथे थर्ड मॅन मध्ये चेंडू सीमा पार. मेन अंपायर संजय सावंत सरांचा इशारा चौकार. लक्ष केंद्रित करूया आपण या मॅच कडे जिथे पहिला चौकार आलाय फलंदाज हेमंत पाटीलच्या बॅट मधून. इनसाइड एज लागल्यानंतर नशिबाची साथ मिळाली. हा समोरच्या दिशेने चेंडू टोलाला गेलाय. कोणी क्षेत्ररक्षक नाही आजूबाजूला आणि इथे मात्र एका टप्प्याने चेंडू डीप लॉंग ऑन मधून सीमा पार जात असताना चौकार. तो पत्ता करतो गुल हो. काय संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. सलग दुसरा चौकार फलंदाज इथे हेमंत पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. इथे हा चेंडू पुरेसा बॅटवर आला नाही. काही वेळ चेंडू हवेत जरूर होता. क्षेत्ररक्षक आपण पाहू शका मिड ऑफ मधून मिड ऑन मध्ये गेले आणि तिथपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाले. 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. पहिलं षटक मार्गग्रस्त आहे आणि ऑन बोर्डवर तुम्ही सद्यस्थितीमध्ये धावा पाहताय त्या बिनबाद 12 फलंदाजी करणाऱ्या आपण ट्रॉम्बे संघाच्या. मागील मॅच कोण विसरेल. क्षेत्ररक्षकाची एक झालेली लास्ट बॉलवर चुकी. 1 चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या आजूबाजूला होते आणि तिथे मात्र एका क्षेत्ररक्षकाने झेलवर जाणं गरजेचं होतं आणि ते झालं नाही. आणि चेंडू आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं आउटफील्ड टर्नक असल्या कारणानं एका टप्प्याने चेंडू फास्ट सीमा पार केला होता. मात्र तिथे नशिबाची साथ जरूर मिळाली होती. या मॅच मध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतील. हा फटका देखील तिथे चाललाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी कंट्रोल केले स्वतःला. एकदा पूर्ण दुसरीसाठी जोखीम. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय तालमेल आहे. नॉनस्ट्राईक एंडवर उभा असणारा फलंदाज दिनेश पाटील मात्र आपला जीव हातामध्ये घेऊन धावलेत आणि काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. त्यांनी जाणलं की किती वेळ आहे आणि पहिली धाव त्याने अति वेगाने ते गेले होते. याचं खरं क्रिकेट आहे. कारण की तुम्हाला क्रिकेटमध्ये जर तुमच्या बॅटमधून धावा येत नसतात तर तुम्हाला धावा कधी कधी चोराव्या लागत असतात आणि जर तुम्हाला धावा चोरायच्या असतील तर पहिली धाव तुम्ही अतिरिक्त वेगाने घेतली तर तुमच्याकडे वेळ असता दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी आणि त्याचंच उदाहरण तुम्ही मागील बॉलवर पाहायला मिळालं. भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की थँक्यू मॅडी. आणि खूप चांगलं संगीत आपण पाहिलं, म्हणून तर आपण दासबोधामध्ये आपण समर्थ रामदास स्वामींनी किती सुंदर शब्दामध्ये मांडलं होतं की शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिले तो योग, राज्य साधनांची लगबग कैसे केली, याहून करावे विशेष तरी म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. आणि या खूप सुंदर शब्दामध्ये आपण ते मांडलं गेलंय. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. गोलंदाज तयार आहे. हा फटका आपण पाहू शकाल टोलायला गेलाय, चेंडू लॉंग ऑन मध्ये चाललाय. जोपर्यंत आपण क्षेत्ररक्षक इथपर्यंत पोहोचेल, चेंडू उसळती फेकतील, याच दरम्यान मात्र पूर्ण केलं जातात इथे एक सिंगल रन. टोटल कॅल्क्युलेशनचा जर विचार केला सद्यस्थितीमध्ये आपण फलंदाजी करणारा ट्रॉम्बे संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 15 षटकारामध्ये. 17 चेंडू 38 धावांची गरज मैदानामध्ये आहे. 4 षटकांची मॅच आहे. अंतिम सामना सुपर 8 मध्ये दावेदार होण्यासाठी इथे चाललेला हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, परंतु इथे हवेत जास्त वेळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सचिन यानं मात्र खूप चांगला तिथे झेल टिपलाय. हवा 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 खुशबू लुटा दे, कहाँ खुली हाँ खुली. कडून शिकावा. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. संघाची धावसंख्या ऑन बोर्डवर पाहायला मिळते त्या 15 धावा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाज नवीन आपण कुणाल पाटील. 2 चेंडू खूप चांगल्या रीतीने त्यांनी हाताळले. 16 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. हा फुलटॉस बॉल डीप कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन करत असताना एक सिंगल रन मात्र या बॉलवर जोडली गेली. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन, चांगला थ्रो आणि तेवढंच आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळतंय दोन्ही टीम कॅल्क्युलेशन मध्ये. ही पहा तुमच्या स्क्रीनवर मॅन ऑफ द सिरीज साठी खास आकर्षण ठरणारी सिटी 100 बाईक, जी या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी हा किताब आहे. सुंदर बाईक. जमिनीलगतचा फटका. आपण जाऊया मैदानामध्ये आणि तिथे मात्र आपण नक्कीच चेंडू जमिनी समांतर खेळला गेले. इथे आपण पाहू शकाल जिथे या एका धावेने संघ मात्र पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवर. हा फटका खूप सुंदर. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. सौंदर्य पाहायला मिळेल क्रिकेटचं आणि चेंडू सीमा पार धाडले गेलाय. हा चौकार. केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा, केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा, नाही झालो ग म्हातारा तुला. थँक्यू सो मच. या गावचे थोर दानशूर नेतृत्व असणारे, दानशूर व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय आदरणीय विद्यमान ग्रामपंचायत सरपंच नावा सन्माननीय जितेंद्र म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मनाच्या अंतकरणापासून साहेब आपल्या व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपला आसनाधीस्थ व्हावा ही आपणास विनंती. लक्ष केंद्रित करूया या चौकारांना. मैदानामध्ये थोडस माऊल चेंज झालाय. येणाऱ्या चेंडू आणि धावांमधील अंतर 13 चेंडू 32 धावांची गरज. प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली असेल की कोण या मॅच मध्ये बाजी मारणार आणि कोणता संघ इथे पुढे निघून जाणार. हा फटका खूप चांगला आहे. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. सरळ चेंडू जाईल सीमा रेषेपलीकडे. फटका. कठीण रस्ते तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणीच पोहोचवतात आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये आपण पाहतोय.
कारण की जिथे मोठं लक्ष होतं, टोटल जर विचार केला तर 4 षटकामध्ये 53 धावा चेस करायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक षटकामध्ये किमान 13.25 सरासरीनं चालायचं आहे आणि ती सरासरी कायम ठेवण्यामध्ये यश मिळालं आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 14 तर या षटकामध्ये आल्या 13. टोटल कॅल्क्युलेशन आपण पाहतोय 27 धावा ऑन बोर्डवर आहेत आणि फलंदाज फक्त गमावलं 1. आता पूर्णतः ट्रॉम्बे संघ कंट्रोलमध्ये दिसतोय. 12 चेंडू आणि भेजासाठी 26 धावांची आवश्यकता मैदानामध्ये असणाऱ्या ट्रॉम्बे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज प्रमोद मडवी वैयक्तिक पहिलं तर सांगी कोट्यातील 3रं षटक घेऊन आलंय. हे षटक दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचं आहे. हे षटक दोन्ही संघांसाठी निर्णायक देखील असणार आहे, कारण या षटकानं आपण किती दूर आहोत, कोणता संघ या सामन्यापासून दूर आहे याचं निश्चित नक्कीच होणार आहे. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. गोलंदाज कशा रीतीने कामगिरी करतील याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. फलंदाजांना विजयासाठी हवेत 12 चेंडूमध्ये 26 धावा, तर दुसऱ्या बाजूने या 26 धावा डिफेन्स करायचा आहे. कोण कोणावर हवी होणार. लाईन रेड केली आपण पाहू शकाल फलंदाजांना आणि चेंडू चाऊ दिला. इष्टरक्षकाच्या हातामध्ये मेन अंपायर बोलतायत. व्हाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून येतोय. अवांतर धाव इथे महत्वपूर्ण टप्प्यामध्ये एक धाव ही खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. 12 चेंडूमध्ये आवश्यकता आता मात्र राहिली आहे 25 धावांची. आणखी एकदा चेंडू तशाच काही पद्धतीने जाऊ दिला ज्याप्रमाणे मागील चेंडू चाव दिला होता फलंदाजानं. आणि त्यांना माहिती आहे की एक्स्ट्रा स्वरूपाने धावा येतात, यापेक्षा जोखीम पत्करण्यापेक्षा या धावा आपल्या कोट्यामध्ये ऍड होत आहेत हेच आपल्यासाठी भाग्य असेल, कारण की एक्स्ट्रा स्वरूपाने आता मात्र समीकरण कमी झालंय. येणाऱ्या 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये पुरेसा आला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि महत्वपूर्ण सफलता. व्हेरी गुड कॅच आणि गुड विकेट. मी म्हणेन सर्वात महत्वपूर्ण फलंदाज भावेशला मात्र इथे परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तुमचा नक्कीच गेम प्लॅनिंग आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेला मी म्हणेन गाळलेला घाम हा खूप काही महत्वाचा असतो. रिव्हर्स अटेम्प्ट केला, क्षेत्ररक्षकाने केले चुकी, झेल तिथे सुटलाय, एकदा पूर्ण झाली आहे आणि एक
धाव देखील खूप अनमोल असते क्रिकेटमध्ये, ती महत्वपूर्ण धाव आली. अद्याप काही बिघडलं नाही, काही घडलं नाही. येणारे 9 चेंडू 21 धावांची गरज. मागील मॅच ज्याप्रमाणे हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता, का हा सामना तसाच पाहायला मिळेल का, हा देखील प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह पडलाय. प्रेक्षकांना एकच अपेक्षा असते, कोणी हरू द्या कोणी जिंकू द्या, त्यांना गरज नसते, परंतु सामना पॉवरफुल हिट होणं आणि पॉवरफुल सामना होणं, अंतिम बॉल पर्यंत मॅच रंगणं त्यांना नेहमी पसंत असते. तो सामना इथे पाहायला मिळेल का याची प्रेक्षकांना आता मात्र आतुरता लागली आहे. 9 चेंडू 21 धावांची गरज. विजयासाठी गोलंदाज तयार. प्रमोद शफल होऊन केल्याचा प्रयत्न, बॉटम इनला चेंडू लागला. पाठीमागे आपण लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता प्रोटेक्शन करण्यासाठी. गुड फिल्डिंग देअर. एकच धाव या बॉलवर मिळेल. एकेरी दुहेरी धावसंख्येचं जर समीकरण चालू राहिलं तर क्षेत्ररक्षक करणारी टीम इथे जासई संघ जरूर सुटकेचा श्वास घेईल, परंतु एकाच मोठा फटका, एकाच 2 मोठे फटके पूर्णतः ट्रॉम्बे संघाचं स्वप्न इथे मात्र त्यांच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाईल. येणारे 8 बॉल 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. हा चेंडू चाव दिला फलंदाजानं, एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. पंचांचा कोणताच इशारा नाहीये, याचा अर्थ असा होतो की फलंदाजाच्या हा झोन मधून चेंडू निघून गेला आणि फलंदाजाला मात्र 5 बसावं लागलं आणि इथे 1 रन मिळेल, ती देखील बाईटच्या स्वरूपानं. एका धावेने संघ पुढे जाऊन पोहोचेल. टोटल कॅल्क्युलेशन आपण पाहू शकाल 34. येणार 14 धावांमधील अंतर. 7 चेंडू 19 धावांची गरज. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा आहे. या चेंडूवर कोणता अंक दडलाय याचं उत्तर तुम्हाला मिळेल. उंचावून केल्याचा प्रयत्न, टॉपेज झाला, फलंदाज बाद. गोलंदाजाने या षटकामध्ये मात्र जादुई गोलंदाजी केली. गोल्डन ओव्हर म्हणावी लागेल, कारण की या षटकानं अंतर ठरणार होतं की कोणाच्या संघाचं जास्त पारड जड आहे, तर गोलंदाजानं मात्र जासई संघाच्या या षटकामध्ये ते काम करून दाखवलं. इथे मात्र आता आपण पाहू शकाल उर्वरित अंतिम 6 बॉल बाकी असतील आणि विजयासाठी गरज आहे ट्रॉम्बे संघाला 19 धावांची. अडचणीमध्ये आपण दोन्ही संघ जरूर आहेत. दोन्ही संघ अद्याप मी म्हणेन की कोणी हारला नाहीये, कोणी जिंकला नाहीये. कठीण प्रसंगामध्ये नक्कीच मला एक आठवतं की कठीण प्रसंगामध्ये आपण स्वतःला सांगा की शर्यत अजूनपर्यंत संपली नाही, कारण मी अद्यापर्यंत जिंकला नाही. और इस मुकाबले में संघर्ष भाई मुकाबले में एक ही कहना चाहूंगा कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी चैंपियंस ट्रॉफी खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसके बाद वो आईसीसी चैंपियंस ट्रॉफी वेस्ट इंडीज टीम ने जीती और उसके बाद गाना बजने लगा चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज इज द चैंपियन. क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. क्या बात है मॅडी. हे आमचे पीजे होते प्रवीण गायकर यांच्या सुंदर आवाजामध्ये जे मॅडीने आपल्याकडे साचून ठेवले या नक्कीच आपल्या लिस्ट मध्ये. आणि या नक्कीच मॅडी थँक्यू. लक्ष केंद्रित करूया. इथे अंतिम चेंडू शिल्लक आहेत. 6 विजयासाठी गरज आहे 19 धावांची. आपल्या हातामध्ये चेंडू नाही तर आपल्या संघाचं भविष्य दिलाय तो गोलंदाजी मार्कवर जयदीप म्हात्रे, तर स्ट्रायकर एंड कडे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील ते शरद कोहली, मागील मॅचचे हिरो, मागील मॅचचे सामनावीर. या मॅच मध्ये काय करतील. कोलवर बॉल, परफेक्ट यॉर्कर, बॅक टू द बॉलर आणि इथे संधी होती डायरेक्ट हिट करण्याची, मात्र त्यांना मात्र इथे हिट करता आलं नाही. इथे 1 रन मिळेल. येणारे 14 धावांमध्ये अंतर 5 चेंडू. विजयासाठी 18 धावांची गरज आहे. सामना कठीण जरूर आहे, परंतु एकच मी सांगेन, झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथ रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. उत्तर द्यावं लागेल, कारण की जर इथे आपण कमी पडलं तर या स्पर्धेमधील अस्तित्व तुमचं संपणार आहे. कोण कोणाला हवी होणार इथे प्रेक्षकांमध्ये आता मात्र चर्चेला उतरण आली आहे. अतिशय रोमांचक सामना. मी म्हणेन 5 चेंडू 18 धावांची गरज. कोण मारणार बाजी, कोण होणार पलटवार, कोण कोणावर मात्र वार करणार यांची उत्तरं मिळतील तुम्हाला. गोलंदाजी करणारी टीम जासई संघाला मात्र इथे जिंकायचं जरूर, परंतु फलंदाजी करणाऱ्या ट्रॉम्बे संघाला इथे हार मंजूर नाहीये. 5 चेंडू 18 धावांची गरज. काय करणार आहे एक्झॅक्टली या मॅच मध्ये हेच आपण पाहूया. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. शुभम पाटील लोअर फुल टच बॉल
क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन, गुड फिल्डिंग, लास्ट मोमेंट मध्ये वाट पाहिली आणि इथे आपण पाहू शकाल दुसऱ्या धावाच्या प्रयत्नानं फलंदाज मात्र बाद होतोय. हे असं नाव क्रिकेट डी आहे. कोई हारा नाही, कोई जीता नाही, हारा वही जो दिल से लढा नाही. इथून मैदानामध्ये मनापासून लढत द्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल, फाईट करावी लागेल आणि उत्तर द्यावं लागेल. एकूण चेंडू शिल्लक आहे 4, विजयासाठी 17 धावांची गरज. एका दुका मोठा फटका या मॅच मध्ये आग लावेल. इथे तो फटका खेळण्याचा प्रयत्न पुरेसा बॅटवर चेंडू आला नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतायत, एकदा पुन्हा दुसरीसाठी निघाले, तुम्ही आणि इथे मात्र एकाला बाद व्हावं लागतंय. नक्कीच तुम्हाला अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये जरूर येतात, परंतु तुमच्या अडचणींना हेच सांगा की माझं स्वप्न किती मोठे आहे. दोन्ही टीम संघर्ष करतायत. गोलंदाजी करणारे जासई संघ या मॅच मध्ये थोडीशी पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. नींद नहीं बदलती बस सपने बदल जाते हैं, मंजिल नहीं बदलती बस रास्ते बदल जाते हैं. जगा लो जज्बा जीतने का दिल में, क्योंकि कोशिश करने से तो वक्त भी बदल जाता है. या मॅच मध्ये काही वेळ बदलावेल का हा खेळाडू. हा फटका जमिनीलगतचा परंतु क्षेत्ररक्षक इथे तैनात आणि हा फटका आणि हा चेंडू बरेच काही उत्तर तुम्हाला इथे देऊन जातोय. जासई संघाला आता पूर्ण क्लिअर झालंय की या मॅच मध्ये आपलं पारड पूर्णतः जड आहे. पूर्णतः 99% हा सामना आपल्याकडे आहे, परंतु एखादी चुकीच फक्त या मॅच मध्ये पुढे निघून जाऊ शकतो. इथून ट्रॉम्बे संघाला परंतु गोलंदाज इतक्या सहजासहजी चुकी होऊ देणार नाही, कारण की 2 चेंडू मध्ये हवेत 15 रन. फुल टॉस बॉल, हा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे आलाय. हा षटकार. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी सर्वानु राखली गो, सर्वानु राखली, आई माझी सर्वानु राखली गो, सर्वानु. थँक्यू सो मच. 5 षटकार आला, परंतु कोणताच प्रेशर नाहीये गोलंदाजावर, कोणता प्रेशर नाहीये फिल्डिंग करणाऱ्या जासई संघावर. 1 बॉल मध्ये हवेत 9 धावा. त्यांना माहिती की पूर्णतः क्रिकेटमध्ये असा कोणताच फटका नाही ज्या फटक्यावर 9 धावा मिळतील. फक्त एकच षटकार ज्याच्यावर फक्त 6 धावा मिळतात. गोलंदाजाने जर एखाद चुकी केली तरच या मॅच मध्ये ट्रॉम्बे संघ परतू शकतो आणि त्या चुकीची प्रतीक्षा करावी लागेल. इथे ट्रॉम्बे संघाला गोलंदाज सज्ज झालेत. 1 चेंडू 9 धावांची गरज. नक्कीच आपण पाहू शकाल इथे मात्र डॉट बॉल न सांगता होतात. गोलंदाजांना अखेरचे 2 चेंडू सुदर्शन त्यांनी एवढाच प्रयत्न केला की चेंडू लाईन मध्ये त्याला फेकायचे. षटकार आला तरी याला त्या षटकाराला इतकं महत्व नसेल, कारण की या मॅच पेक्षा जास्त महत्वाचं आपल्याला काहीच नव्हतं. खूप चांगला प्रयत्न केला. वेल प्लेड जासई